नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधी भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आरोग्य विभाग भरती 2025 ही नवीन भरती आहे। पालघर जिल्ह्यामध्ये ही भरती होणार आहे। अर्ज फी नाही आहे आणि वेतन इथे 75,000 ते 1,25,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। आणि अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने आहे, परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा, इथे परीक्षा नसणार आहे आणि तुमची निवड प्रक्रिया केली जाणार आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया आणि PDF नोटिफिकेशन मधली सुद्धा माहिती पाहूया। त्यानंतर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ही सुद्धा माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर भरती 2025 ही नवीन भरती आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी यांच्या अंतर्गत पदाच्या 30 जागेकरिता अर्ज मागवण्यात येत आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावरती अर्ज हा करायचा आहे। 27 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। आणि किती पदासाठी इथे भरती होणार आहे, तर 30 पदासाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर बघा, विभागाचे नाव काय आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। एकूण 30 पदासाठी इथे भरती होणार आहे। वयोमर्यादा इथे 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का, तर हो, अनुभवाची आवश्यकता नाही आणि फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर बघा, अर्ज पद्धती कशा पद्धतीने, ऑफलाईन वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। बघा, तुम्हाला इथे 75,000 ते 1,25,000 पर मंथ तुम्हाला वेतन मिळणार आहे। अर्ज फी नाही आहे आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस इथे निवड प्रक्रिया केली जाणार आहे किंवा नोकरीचे प्रकार कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे। म्हणजे तुमची काही 1 वर्ष 2 वर्ष या कालावधीसाठी तुमची निवड केली जाणार आहे। निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। 27 जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला इथे मुलाखतीसाठी जायचं आहे आणि अधिकृत वेबसाईट दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे, पालघर आहे। बघा, याची दिनांक एक्सटेंड झालेली आहे, तर 27 जानेवारी पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा, ही पालघरची नोटीस आहे। म्हणजे 14/1/2025 दुपारी 3 वाजता मुलाखत घेण्यात येणार होती, पण आता ह्याच्यामध्ये बदल करून बघा 27/1/2025 पर्यंत या तारखेला तुमची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे। ही नोटीस बघू शकता तुम्ही, या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही चेक करायचं आहे। बघा, ही पालघरची नोटीस आहे। त्यानंतर आपण संपूर्ण PDF नोट पाहूया। बघा, या वेबसाईटवरती सुद्धा ही नोटीस प्रसिद्ध झालेली आहे। 27/1/2025 रोजी तुम्हाला सकाळी 12 वाजता तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। तिथे तुम्हाला उपस्थित राहायचं आहे आणि मुलाखत द्यायची आहे। 14/1/2025 होती, त्यानंतर वाढवून 27/1/2025 करण्यात आलेली आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर नोटिफिकेशन PDF पाहणार आहोत। तर चला बघा, जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी पालघर अंतर्गत ही भरती निघालेली आहे। त्यानंतर बघा, जाहीर सूचना तुम्हाला इथे देण्यात आलेल्या आहे। मुलाखती करता तुम्हाला जायचं आहे। मुलाखतीचा पत्ता सुद्धा दिलेला आहे इथे। नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। या तारखेमध्ये बदल झालेला आहे। 27/1/2025 पर्यंत तुम्ही इथे मुलाखतीसाठी जाऊ शकता। त्यानंतर 12 वाजेपर्यंत तुम्हाला मुलाखतीसाठी जायचं आहे। तुम्हाला मी नोटीस दाखवलेली आहे, दिनांक एक्सटेंड झालेली आहे। त्यामध्ये बघा, कुठल्या पदासाठी इथे भरती होणार आहे ती सुद्धा इथे माहिती देण्यात आलेली आहे। बघा, त्यामध्ये बघा, पदाचे नाव, कार्यक्रमाचे नाव, रिक्त पदाची संख्या, नियुक्तीचे ठिकाण, शैक्षणिक अर्हता आणि वेतन अशा पद्धतीने तुम्हाला इथे माहिती देण्यात आलेली आहे। कार्डिओलॉजिस्ट यांच्यासाठी तुम्हाला 1 जागा आहे आणि ते कुठे तुमची नियुक्ती केली जाणार आहे ते सुद्धा ऑफिसचं नाव दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। आणि DM कार्डिओलॉजी तुमची शैक्षणिक पात्रता होणे म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला DM कार्डिओलॉजिस्ट पास असणं गरजेचं आहे आणि 1,25,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा, पीडियाट्रिशियन यांच्यासाठी 8 जागा आहेत आणि तुम्हाला ते 8 जागा कुठल्या कुठल्या ऑफिसमध्ये जागा आहेत ते सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि MD
पिडियाट्रिशियनमध्ये MD होणं गरजेचं आहे आणि तुम्हाला इथे 75,000 रुपये सॅलरी मिळणार आहे। ॲनेस्थेटिक्स यांच्यासाठी सुद्धा 4 जागा आहेत आणि MD ॲनेस्थेसिस तुमचं एज्युकेशन होणं गरजेचं आहे आणि 75,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि ते फुल टाइम बेसिस असणार आहे। आणि गायनेकोलॉजिस्ट यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे। ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट यांच्यासाठी 4 जागा आहेत। त्यामध्ये बघा MD MS गायनेकोलॉजिस्ट तुमचं एज्युकेशन असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला 75,000 रुपये सॅलरी मिळणार आहे। फिजिशियनसाठी सुद्धा इथे जागा आहे। MD मेडिसिन असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला 75,000 सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा सायकॅट्रिक्ससाठी सुद्धा इथे जागा आहे। त्याच्यासाठी काय MD सायकॅट्रिक्स असणं गरजेचं आहे आणि 75,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। पोस्ट वॅकन्सी एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि सॅलरी असं देण्यात आलेलं आहे। पिडियाट्रिशियन, फिजिशियन आणि गायनेकोलॉजिस्टसाठी एक जागा आहे आणि त्याच्यानुसार तुमचं बघा पिडियाट्रिशियनसाठी MD पिडियाट्रिशियन एज्युकेशन होणं गरजेचं आहे आणि फिजिशियनसाठी MD मेडिसिन पाहिजे आणि गायनेकोलॉजिस्टसाठी MD गायनेकोलॉजिस्ट पाहिजे। तुम्हाला एका पेशंटला 300 रुपये पर कन्सल्टेशननुसार तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानुसार बघा तिसरं पोस्ट आहे स्पेशलिस्ट गायनेकोलॉजिस्ट, 2 जागा आहेत। त्याच्यामध्ये MD MS गायनेकोलॉजिस्ट असणं गरजेचं आहे आणि पिडियाट्रिशियनसाठी 2 जागा आहेत। तुम्हाला MD पिडियाट्रिशियन असणं एज्युकेशन गरजेचं आहे। 75,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी देण्यात येणार आहे। त्यानंतर तुमची मुलाखतीसाठी तुम्हाला काय विचारलं जाणार आहे किंवा कशी तुमची मुलाखतीसाठी मार्क्स देण्यात येणार आहे ते सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। सब्जेक्ट नॉलेजसाठी तुम्हाला 10 मार्क्स असणार आहेत। रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 मार्क्स देणार आहेत। लीडरशिप क्वालिटी यांच्यासाठी 10 मार्क्स देणार आहेत। ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी याच्यासाठी 10 मार्क्स आणि एक्सपिरियन्स याच्यासाठी 10 मार्क अशा पद्धतीने तुम्हाला इथे मार्क्स देणार आहेत। आणि गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स असेल तर 2 मार्क्स देण्यात येणार आहे आणि प्रायव्हेट एक्सपिरियन्स असेल तर 1 मार्क्स 1 इयर म्हणजे 1 मार्क्स 1 वर्षासाठी असं तुम्हाला इथे मार्क्स देण्यात येणार आहे। त्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी कुठे जायचं ते पण सांगितलेलं आहे। मुलाखतीची डेट एक्सटेंड झालेली आहे 27/1/2025 पर्यंत तुम्ही इथे मुलाखतीसाठी जाऊ शकता। त्यानंतर बघा अशा पद्धतीची संपूर्ण माहिती दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला ज्या अर्जासोबत तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स जोडायचे ती सुद्धा माहिती दिलेली आहे। बघा शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका तुम्हाला इथे जोडणे गरजेचं आहे। म्हणजे तुमचे सर्व इयर्स वाईज तुमचे प्रमाणपत्र म्हणजे मार्कशीट लावायची आहे आणि जातीचे प्रमाणपत्र लावणं गरजेचं आहे। वयाचा पुरावा सुद्धा तुम्हाला इथे लावायचा आहे। त्यानंतर कामाचा अनुभव असेल तर त्याचे प्रमाणपत्र सुद्धा इथे तुम्हाला लावायचं आहे। त्यानंतर उमेदवाराच्या नावात बदल झाले असेल तर त्याचं सुद्धा राजपत्र लावायचं आहे। पासपोर्ट आकाराचा एक फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथे कागदपत्रे लागणार आहेत। त्यानुसारच तुम्हाला ही माहिती देण्यात आलेली आहे आणि ही तारीख वाढलेली आहे। आत्ताच मी तुम्हाला नोटीस दाखवलेली आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण माहिती आहे। त्यानंतर तुम्हाला इथे अर्जाचा नमुना दिला नाहीये, तुम्ही रिझ्युमेवरती तुम्ही संपूर्ण माहिती भरू शकता। रिझ्युमे जोडायचा आहे, रिझ्युमेमध्ये तुम्ही संपूर्ण माहिती टाकू शकता। एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुमचं नाव, ॲड्रेस, ईमेल ID, फोन नंबर तुम्हाला ही संपूर्ण माहिती टाकायची आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती सेंड करू शकता। नाहीतरी ज्या दिवशी मुलाखत आहे त्या दिवशी डायरेक्ट तुम्ही मुलाखतीसाठी सुद्धा जाऊ शकता। अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती होती। आजचा व्हिडिओ इथेच संपवतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।